शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6 या विभागाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना आहेत. थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचं आगमन या सुप्रीमो क्रीडा नगरीत होणार आहे. तर सगळ्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं. एअर इंडियाचे दिलीप पिंगे साहेब यांचं आगमन होतं आहे. प्रशांत सावंत यांचंही आगमन झालं आहे. विलास सावरी यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी पार पडली. थोड्याच दिवसापूर्वी त्यांचंही आगमन होतं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तसंच माजी नगरसेवक बलिराम गाग साहेब यांचंही आगमन झालं आहे. सौभाग्यवती सुनैना संजय पोतनीस नगरसेविका आमच्यामध्ये आहेत. नगरसेविका दर्शना शिंदे या व्यासपीठावर आहेत. तसंच प्रभाग समितीच्या सभापती लीना शुक्ला एल वॉर्डचे ताई आमच्यामध्ये आहेत. राजेश्री देसाई ज्या विभाग संघटक आहेत त्यांचंही आगमन झालं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तसंच अँजेलोचे राजेश अतायडे यांचंही आगमन झालं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आमदार प्रतापराव सरनाईक आणि तसंच आमदार मंगेश कुडाळकर हे सुद्धा आमच्यामध्ये या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. 6 दिवस सुप्रीमो चषक ही स्पर्धा तुम्ही बघाल. आज जे संघ या ठिकाणी खेळणार आहेत तुमच्या माहितीसाठी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटीलचा संघ पहिल्यांदा सुप्रीमोमध्ये या ठिकाणी उतरतोय आणि तो संघ विक्रोलियन्स यांच्यासमोर पहिला सामना या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल. दुसरा सामना आर्यन स्पोर्ट्स नाशिक विरुद्ध उमेश 11 कपोली असा दुसरा सामना या ठिकाणी बघू शकाल. कपोलीचा संघ आला आहे, नाशिकचा संघ या ठिकाणी आलेला आहे आणि या 2 सामन्यामधून जे संघ विजयी होतील त्यांच्यामध्ये तिसरा सामना तुम्ही या ठिकाणी बघू शकाल. 8 षटकांचे सामने आहेत हे तुमच्या आम्ही या ठिकाणी लक्षात आणतोय आणि तसंच एकंदरीत आज 48 षटकांचा खेळ या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. तर सूचना आलेली आहे. थोड्याच वेळात काही सेकंड्समध्येच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं आगमन या मैदानावर होणार आहे. आणि तसंच मी अमोल मात्रे आम्हाला भेटून गेलेत, त्यांना विनंती करतो आपल्या खेळाडूंना घेऊन खेळपट्टीच्या एका बाजूला उभं राहू शकता तुम्ही. दुसऱ्या बाजूला मी डी वाय पाटील ग्रुप नवी मुंबईचे जे कॅप्टन आहेत त्यांनाही विनंती करतो आपल्या खेळाडूंना घेऊन खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूला तुम्ही उभं राहू शकता. कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल या ठिकाणी. त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्याच्यानंतर महासाहेबांना आणि त्याच्यानंतर ही जी मुलं तुम्ही उजव्या बाजूला व्यासपीठाच्या तुम्ही बघताय त्या ठिकाणी आमचे नामांकित खेळाडू पृथ्वी शाह आहे, क्रिकेटर आहे हा, आणि बॅडमिंटन प्लेअर कल्पिता सावंत आहे, कबड्डीपटू रिशांग देवाडिगा हे प्लेयरसुद्धा त्या ठिकाणी आहेत. हे सगळे आपल्या या खेळाडूंबरोबर ज्या मुली उभे आहेत त्यांच्याबरोबर ज्योत घेऊन या मैदानाला एक प्रदक्षिणा घालतील या ठिकाणी आणि ती ज्योत या ठिकाणी आणण्यात येईल आणि त्याच्यानंतर ती ज्योत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना देण्यात येईल आणि त्यांच्या शुभ हस्ते या सुप्रीमो चषक या ज्योतीचं प्रज्वलन या ठिकाणी तुम्ही बघू शकाल. आणि त्याच्यानंतर उद्धवजी खेळपट्टीकडे जातील आणि त्या ठिकाणी खेळाडूंची ओळख होईल, नाणेफेकीचा कौल होईल आणि त्याच्यानंतर उद्धवजी व्यासपीठावर येतील आणि पुढचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल. जे खेळाडू खेळपट्टीच्या जवळ बाकीचे जे प्रेक्षक उभे आहेत ज्यांच्यामुळे सुप्रीमो चषक 2010 सालापासून आत्तापर्यंत आपण यशस्वीरितीने पाहिलात त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक श्रोत्यांचं आम्ही स्वागत करतो या सुप्रीमो चषक क्रीडा नगरीमध्ये आणि तुम्हाला विनंती करतो तुम्ही आपापल्या स्थानी बसून घ्या. शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून त्यांच्या माध्यमातून ती जाहीर करण्यात आली होती आणि तुम्ही आता LED स्क्रीनवर बघू शकता ते नामांकित खेळाडू दिलीप वेंगसरकर यांना पाटील आणि विक्रोलियन्स या 2 कॅप्टनना विनंती आहेत या डगआउटमध्येच तुम्हाला बसायचं आहे. तुमचा एक प्रतिनिधी टॉस झाल्यानंतर आमच्या बॉक्समध्ये येईल हे लक्षात असू द्या. 7.3 असं त्यांचं बॅटिंग ॲव्हरेज आहे. याच्यामध्ये 1 शतक आणि 23 अर्धशतक आहे आणि याच्यामध्ये टॉप स्कोर 105 धावा आहेत. टॅलेंट रिसोर्स डेव्हलपमेंटचे चेअरमॅन म्हणून त्यांच्याकडे TRDWचं जबाबदारी विंगची होती. त्यांच्याकडे वर्ष कामगिरी पाहिले आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली भारताने भरपूर यश प्राप्त केलं आहे. तिरंगासाठी याचाही आवर्जून अभिमानाने उल्लेख करावा या ठिकाणी वाटतोय. देशातील खेळाडू सातत्याने घडवले जातात. खेळ माझाच्या माध्यमातून पूर्ण विश्वकपमध्ये त्यांची मुलाखत तुम्ही पाहिलीत. सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असंख्य प्रश्नांचं उत्तर त्या शाळेंमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिलं.
स्वतःची त्यांची वेबसाईट आहे www.vengsarkar.in ही त्यांची वेबसाईट आहे वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीची. त्याच्या माध्यमातून सुद्धा भरपूर माहिती तुम्ही घेऊ शकता आणि अपकमिंग जे टॅलेंट आहेत, गुणवत्ता असणारे जे खेळाडू आहेत, त्यांची माहिती तुम्ही देऊ शकता. वासिम जाफर आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. 16 फेब्रुवारी 1942 धावा काढलेत, 50.88 बॅटिंगच्या ॲव्हरेजने, 51 शतक आणि 81 अर्धशतक, 314 हे उच्चांक धावसंख्या आहे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये. आणि टेस्टमध्ये 212 ही त्यांची उच्चांक धावसंख्या. याचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतं. टेस्टमध्ये 27 झेल घेतलेत, फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 253 झेल घेतलेत, लिस्ट एमध्ये 44 झेल घेतलेत. ही आहे वासिम जाफर यांची माहिती. संघाचे संघनायक म्हणून सुद्धा अप्रतिम कामगिरी वासिमने पार पाडले आणि ते संघनायक म्हणून खेळत असताना आम्ही समालोचन सुद्धा भरपूर वेळा केलं आहे. वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ इंडिया ॲज वेल एज मुंबई. थँक्यू. शिवसेनाच्या कार्यकर्त्यांना, स्वयंसेवकांना विनंती आहे, डी मध्ये राहायचं ही सूचना आलेली आहे. ट्रस्टी आहेत त्यांचे आगमन या ठिकाणी होते. प्रबोधन एक अशी संस्था जी कला आणि क्रीडाची ज्योत सातत्याने मागचे 4 डिकेड 40 वर्ष प्रज्वलित ठेवले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सुभाष देसाई संस्थापक आहेत, त्यांच्या माध्यमातून सातत्याने हे कलाक्रीडा महोत्सव असो किंवा क्रिकेटच्या स्पर्धा असो, असंख्य खेळांची स्थापना आणि असंख्य खेळाडूंना घडवणं, असंख्य खेळाडूंना व्यासपीठ देणं, खेळांच्या माध्यमातून त्यांना पुढे आणण्याचं काम प्रबोधन ही संस्था सातत्याने उपनगर परिसरामध्ये करत आहे, हे या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतं. सुभाष देसाई संस्थापक आहेत. तसंच या स्पर्धेच्या माध्यमातून एक जी घटना काल घडली आमच्या क्रिकेटच्या माध्यमातून, बंगालचा अत्यंत नामांकित अंडर-19चा प्लेयर अंकित केसरी झेल घेत असताना दुखापत झालं. त्याला 2 दिवस त्यांनी नक्कीच मृत्यूशी झुंज दिली होती, मात्र अखेर ती झुंज संपली. अंकित आपल्यामध्ये नाही आहे, त्यालासुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अंकित केसरीला या ठिकाणी वाहतोय, जो बंगालचा अंडर-19चा अपकमिंग यंगस्टर आहे. प्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. रसिकांच्या माहितीसाठी आमदार संजय पोत्ती साहेब आणि आमदार अनिल परब साहेब यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सुप्रीमो चषक क्रीडानगरीमध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुप्रीमो क्रीडा नगरीमध्ये आता शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचा शिवसेना विभाग क्रमांक 5 व 6 सांताक्रूजचे सर्व प्रेक्षक यांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांच्यासोबत रश्मी वहिनी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांच्यासोबत आमदार विभाग प्रमुख डॉक्टर ॲडव्होकेट अनिल परब साहेब व तसेच आमदार आणि विभाग प्रमुख संजय पोत्नी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1. त्याचप्रमाणे आमदार सुनील शिंदे साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. सुस्वागतम. तर आता सन्माननीय उद्धवजी यांचा शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण आपण करणार आहोत. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय भवानी. व त्याचप्रमाणे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला सुद्धा आता आपण माल्यार्पण करणार आहोत. दिलीप वेंगसरकर
पद्मश्री दिलीप वेंगसर यांच्या शुभास्ते विजय असो व त्याचप्रमाणे मासाहेब यांचा प्रतिमेला आता आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. अतिशय आनंद आणि जल्लोषाच्या वातावरणामध्ये आपण हा सोहळा बघत आहोत. वसीम जाफर हे मासाहेब यांचा प्रतिमेला माल्यार्पण करीत आहेत. आता ही ज्योत तुम्ही बघू शकता. सगळे खेळाडू इथे घेऊन धावताना ही क्रीडा ज्योत आहे. सुप्रीमो चषक क्रीडा नगरीमध्ये ही ज्योत घेऊन धावतायत रिशांत देवाडिगा कबड्डीपटू, तसंच बॅडमिंटन कल्पिता सावंत आणि नामांकित क्रिकेटर पृथ्वी शाह त्यांच्याबरोबर धावत असताना मी जे प्रेक्षक उभे आहेत मध्ये त्यांना विनंती करतो थोडासा मार्ग द्या. या पूर्ण एअर इंडिया स्पोर्ट्स कपच्या मैदानाला या ठिकाणी ही ज्योत फिरवण्यात येणार आहे सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून. आणि नंतर ही ज्योत या ठिकाणी व्यासपीठाकडे येईल आणि व्यासपीठावरती या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ज्योत देण्यात येईल आणि त्यांच्या शुभ हस्ते महत्वाची ज्योत या ठिकाणी प्रज्वलित करण्यात येईल. ज्योत डाव्या बाजूने येणार आहे. रसिकांना विनंती करतो थोडीशी जागा करा या ठिकाणी. समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाजूला व्हावं आणि समोर जे इथे व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनाही विनंती करतो थोडं बाजूला होण्यासाठी, कारण ज्योत या ठिकाणी व्यासपीठावर येणार आहे थोड्या वेळानंतर. रिशांत देवाडिगा नामांकित कबड्डीपटू, बॅडमिंटनपटू कल्पिता सावंत, कार्यकर्ते जे आहेत शिवसेनेचे स्वयंसेवक सुप्रीमोच्या टी शर्ट्स मध्ये त्यांना विनंती करतो ज्योत येते त्यांना मार्ग द्या आणि तसंच कव्हर करा त्यांना. लेझिम पथक एका बाजूला तुम्ही बघू शकता. आमच्या मुली डाव्या बाजूला त्या ठिकाणी लेझिम करत असताना ज्यांच्या आता ज्योत आहे ते आहेत रिशांत देवाडिगा नामांकित कबड्डी प्लेयर आणि त्यांच्या मागे तुम्ही बघताय ते नामांकित क्रिकेटर पृथ्वी शाह अपकमिंग यंगस्टर मुंबई क्रिकेटचे आणि तसंच कल्पिता सावंत ही बॅडमिंटन प्लेयर आणि सांताक्रूजचे तमाम खेळाडू या ठिकाणी भगवा ध्वज घेऊन धावताना तुम्ही बघताय. आता ही ज्योत व्यासपीठावर येईल आणि शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांना ही ज्योत देण्यात येईल आणि त्यांच्या शुभ हस्ते माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही ज्योत प्रज्वलित या ठिकाणी करण्यात येते, जी आजपासून 26 तारखेपर्यंत या ठिकाणी ही प्रज्वलित असताना तुम्ही बघू शकाल. आणि या ज्योतीच्या साक्षीने सुप्रीमो चषक या स्पर्धेची या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि मी हरीश पंड्या यांना विनंती करीन कॉर्डलेस माईक उद्धवजी यांना देण्यासाठी आणि त्यांनी या ठिकाणी जाहीर करावं की सुप्रीमो चषक या स्पर्धेचं उद्घाटन झालं म्हणून. उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींनो, दरवर्षीप्रमाणे अत्यंत उत्साहात दिमाखात या पाचव्या सुप्रीमो चषक स्पर्धेचं उद्घाटन झालंय असं मी आनंदाने जाहीर करतोय. आणि या स्पर्धेमध्ये जितके खेळाडू सहभागी झालेत त्यांना सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. फटाक्याचे जे आत हॅलो
दोन्ही संघनायकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या खेळाडूंना घेऊन तयार राहावं. माननीय श्री उद्धवजी ठाकरे खेळपट्टीकडे येत आहेत. त्या ठिकाणी ओळख परेड होईल आणि त्याच्यानंतर नाणेफेकीचा कौल खेळपट्टीवर करण्यात येईल. आणि तसंच आमचं जे लेझिम पथक आहे ते मैदानातून बाहेर येऊ शकतात. लेझिम पथकचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे मैदानातून बाहेर येऊ शकतात. तसंच आमचे जे स्वयंसेवक आहेत शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6चे त्यांना विनंती करतो थोडासा मार्ग बनवावा. आणि साहेब आता खेळपट्टीकडे जात आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल आणि दोन्ही संघनायकांना विनंती करतो त्यांनी आपापल्या खेळाडूंची ओळख करून द्यायची आहे. हा पहिला उद्घाटनाचा सामना आहे. पद्मश्री डॉक्टर DY पाटील संघ नवी मुंबई आणि विक्रोलियन्स यांच्यामध्ये. विक्रोलियन्सचे कॅप्टन आहेत अमोल म्हात्रे. यांना विनंती आहे की साहेब तुमच्याकडे येत आहेत त्या ठिकाणी आणि मी पुढचं सूत्रसंचालन हरीश पंड्या यांच्याकडे या ठिकाणी देत आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद बालसुब्रमण्यम. तर शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6 तर्फे आयोजित सुप्रीमो चषक क्रिकेट स्पर्धा 2015 या मेगा टुर्नामेंटचा आताच आपण उद्घाटन हे सन्माननीय उद्धवजी यांनी जाहीर केलेलं आहे. आणि आता ते खेळपट्टीवर येतात खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी, खेळपट्टीचा पूजनासाठी आणि नाणेफेकीचा कौलसाठी. सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. उद्घाटनाचा सामना मुंबई आणि नवी मुंबई अशा 2 संघांमध्ये होणार आहे. त्यांच्यासोबत पद्मश्री दिलीप वेंगसरकर व तसेच माजी कसोटीपटू वसीम जाफर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आमदार प्रतापजी सरनाईक, सन्मान्य आदित्य ठाकरेजी व तसेच आमदार विभाग प्रमुख ॲडव्होकेट डॉक्टर अनिल परब व तसेच आमदार आणि विभाग प्रमुख संजय पोतनीस साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे रश्मी वहिनी सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दोन्ही संघनायकांनी पुढे यायचं आहे. अमोल म्हात्रे विक्रोलियन्स आणि डॉक्टर DY पाटील स्पोर्ट्स अकॅडमी नेरूळ नवी मुंबई. तर नाणेफेक करतायत दिलीप वेंगसरकरजी. म्हणजे डॉक्टर DY पाटील स्पोर्ट्स अकॅडमीने नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय घेतलाय? आम्ही पहिली गोलंदाजी करू आम्ही. तर डॉक्टर DY पाटील स्पोर्ट्स अकॅडमी प्रथम गोलंदाजी घेतली आहे. विक्रोलियन्स संघ हा प्रथम फलंदाजी करणार आहे. तर आता मी विनंती करणार आहे आपले सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि मी आदित्यजी यांना विनंती करणार आहे खेळपट्टीचं पूजन आता आपल्याला करायचं आहे. यष्ट्यांना क्रिकेटमध्ये दैवत मानलं जाते आणि या यष्ट्यांचं पूजन करून आपण ग्रामदेवताला वंदन करून उद्धवजी सांगतात स्टंपच्या ऐवजी उद्बत्तीला लागलं तर आउट आहे. यस सर. तर आदित्यजी यांच्या शुभ हस्ते हे श्रीफळ वाहून आपण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. बोलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. विनायक चतुर्थी सुरू झालेली आहे आणि या शुभ मुहूर्ताचं वेध साधून आता आपण खेळपट्टीचं पूजन केलेलं आहे. अतिशय दिमागदार असा हा उद्घाटन सोहळा. दोन्ही संघनायक आत्मविश्वासाने मैदानामध्ये उतरलेले आहेत. अतिशय आनंदाचं खेळामेळाचं वातावरण. खूप खूप धन्यवाद दोन्ही संघनायक यांचे. आणि आता परत एकदा आपण वळूया मुख्य मंचाकडे. इट्स ओव्हर टू बालसुब्रमण्यम. थँक्यू. हरीश, तुझ्या माहितीसाठी आदित्य ठाकरे स्वतः अत्यंत नामांकित क्रिकेटर आहेत आणि तुला आठवत असेल प्रबोधनला जेव्हा स्पर्धा सुरू झाली होती आणि त्यावेळेला ते स्वतः खेळले सुद्धा होते. आणि तसंच फ्रेंड्स क्रिकेट क्लब जी क्लब आहे त्या क्लबच्या माध्यमातून सुद्धा त्यांना आपण मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहिलेलं आहे. तर हा उद्घाटन तुम्ही उद्धवजी यांच्या उपस्थितीमध्ये या सुप्रीमो चषक 2015 या भव्य दिव्य स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी तुम्ही पाहिलात. आणि
बँड्राला विजयोत्सव कार्यक्रम आहे, जो आत्ताच जी पोटनिवडणूक झाली होती ज्याच्यामध्ये तृप्ती बाळा सावंत यांनी विजय प्राप्त केला 19,008 मतांनी, आणि तो कार्यक्रम असल्यामुळे साहेब इथून निघत आहेत. मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये सातत्याने त्यांची उपस्थिती असेल या ठिकाणी, आणि तसंच 26 तारखेला पारितोषिक वितरण समारंभाला सुद्धा साहेबांना आपण या ठिकाणी बघू शकाल. हॅलो, आपले शिवसेनेचे कार्यकर्ते आणि जे स्वयंसेवक आहेत त्यांनी समोर जे प्रेक्षक उभे आहेत, आपल्याला गेम सुरू करायचा आहे. सगळ्या स्वयंसेवकांना विनंती आहे की जी मंडळी आतमध्ये उभी आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर ठेवायचं आहे, सगळ्यांना बाहेर यायला सांगायचं आहे. सर्व स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना नम्र विनंती आहे, त्यांनी आतमध्ये या खेळपट्टीवर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर मैदानाच्या बाउंड्रीच्या बाहेर येऊन उभं राहायला सांगायचं आहे. वर्ष 5वं हे तुम्ही आजपासून 26 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 ते 12च्या दरम्यान या ठिकाणी स्पर्धा बघू शकाल. लक्ष वेधतोय जे 16 संघ पूल ओपन क्रिकेटमध्ये जे खेळत आहेत त्यांचं तुमचं लक्ष वेधतोय. आज खेळणार आहेत विक्रोलियन, डी वाय पाटील, आर्यन स्पोर्ट नाशिक आणि उमेश 11 कोपोली, अंकित देवनावे यांचा संघ आहे. उद्या जे खेळतील त्याच्यामध्ये विजयदुर्ग स्पोर्ट्स मुंबई, SP सँडी ओमकारचा संघ खेळेल, शांतिरत्न डोंबिवली, अनंता पाटील अत्यंत नामांकित आयोजक आहेत रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेचे, आणि ते या ठिकाणी संघ पाठवत आहेत. कल्याण डोंबिवलीला ॲक्शनमध्ये बघू शकाल. आणि शिवशक्ती पाले अंबरनाथ विरुद्ध तिरुपती सावर्डे चिपलून उद्या या ठिकाणी संघ खेळण्यासाठी येतोय. आणि 24 तारखेला महेंद्र स्पोर्ट्स पुणे म्हणजे अजमल शेख आणि त्यांचे तमाम सहकारी या ठिकाणी डिंगडॉंग संघ खेळण्यासाठी येतोय. आणि तसंच अँजल स्पोर्ट्स कोलकाता हा संघ येतोय. वेदांतवाडा 2013चे चॅम्पियन पालघर खेळण्यासाठी येतोय. उमर 11 मुंबई यांच्याशी झुंज देईल 24 तारखेला. आणि 25 तारखेला राजेंद्र स्पोर्ट्स क्लब जे 2011 साली चॅम्पियन होते ते खेळतील सोनाली शिबिल कोलकाताशी, ज्यांनी उपविजेतेपद जिंकलं 2013 साली त्यांच्याशी. आणि मॅचलेस स्पोर्ट्स अँड गेम्स अँड फाउंडेशन मुंबई खेळेल 9 स्माइल इंदोर या संघाशी. ही माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे. आणि हा पहिला सामना विक्रोलियन्स आणि DY पाटीलमध्ये या ठिकाणी सुरू होतोय. ज्या मुली उभे आहेत त्यांना विनंती करतो आपले जागेवर जाऊन बसू शकतात. ते पंच आत गेलेत, खेळाडूसुद्धा आलेले आहेत. आघाडीची जोडी आता मैदानावर येईल, तर मुली बसू शकतात. धन्यवाद सगळ्या आमच्या स्वयंसेविका, शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6च्या लेझिम पथक असो किंवा आमच्या स्वयंसेविका असो किंवा आमचे तमाम स्वयंसेवक असो, यांचे धन्यवाद. कारण हीच ओळख आहे शिवसेनेची, नीट आणि नेटकं आयोजन आणि नेहमीच शिस्तबद्ध असं आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून बघायला मिळालं. एक अशी संघटना जी महाराष्ट्रामध्ये सगळ्याच खेळांसाठी सातत्याने व्यासपीठ देते. हरीश पंड्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा द्वारा हर रनआउट करने वाले खिलाड़ी को 2 टेनिस बॉल, हर सिक्सर के ऊपर बैट्समैन के लिए 2 टेनिस बॉल, और बाउंड्री लाइन पर अगर कोई कैच लिया जाता है, ओनली ऑन बाउंड्री लाइन पर कोई कैच लिया जाता है तो उसके लिए 2 टेनिस बॉल गिफ्ट के रूप में दिए जाएंगे. दोस्तों, क्रिकेट महंगा खेल होता जा रहा है और ऐसे में खन्ना स्पोर्ट्स के हम आभारी हैं जो 2 टेनिस बॉल उन्होंने स्पॉन्सर किए हैं. हर रनआउट करने वाले खिलाड़ी के लिए 2 टेनिस बॉल, हर सिक्सर पर 2 टेनिस बॉल है, और सीमा रेखा पर बाउंड्री लाइन पर कैच के लिए 2 टेनिस बॉल दिए जाएंगे. थैंक यू सो मच खन्ना स्पोर्ट्स. DY पाटीलचे प्रतिनिधी आलेत. अमोलला विनंती आहे, एक प्रतिनिधी आमच्याकडे, अमोलचाही प्रतिनिधी आले. धन्यवाद अमोल. तर संघाची लिस्ट आमच्याकडे आलेली आहे. धन्यवाद अमोल संघाची लिस्ट पाठवल्याबद्दल. कारण अजून एक चांगला प्रकार संजय पोतीसाहेब यांच्या माध्यमातून संघाची लिस्ट एक्सचेंज करण्यात येते. रसिकांचं लक्ष येते पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण पूर्ण विश्वभर सुप्रीमो चषक जात आहे. याच्या व्यतिरिक्त www.tenniscricket.in च्या माध्यमातून सुद्धा सगळ्या माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. या ठिकाणी अँथोनी आणि आमचे तमाम कॅमेरामॅन या ठिकाणी ऑफिशियल सज्ज आहेत आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. विक्रोलियन्स अमोल मात्रे कॅप्टन आहेत. याच्यामध्ये तजिंदर सिंग लकी, वन ऑफ द ग्रेट प्लेयर हू कॅन टर्न द मॅच, हू कॅन विन द मॅच. विकी, समीर मिस्त्री, महेश म्हणजे बुमरू, त्याच्यानंतर रवी म्हणजे लारा, त्याच्यानंतर अजित, दिलेश, शंतनू, निशांत शिवळकर बाईसुद्धा संघामध्ये आहेत. संदीप पवार वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर, विलास,
राहुल आणि अनिफ. दिस इज अ बिग चेंज. अनिफ आल्यामुळे संघ अजून मजबूत होईल या बाबतीत शंका नाही. अनिफला आपण मागच्या काही मोसमांमध्ये या संघाच्या माध्यमातून मिस करत होतो. डी.वाय. पाटील संघ वन ऑफ द ग्रेट टीम. विजय पाटील आमचे मुंबई क्रिकेट असोसिएशन यांचा हा क्लब आहे. लेदर क्रिकेटमध्ये टाइम शील्डमध्ये वेगळी छाप सोडलेली आहे. प्रवीण तांबे ग्रेट प्रोडक्ट फ्रॉम मॅचलेस ॲज वेल एज फ्रॉम डी.वाय. पाटील फॉर राजस्थान रॉयल्स. डी.वाय. पाटीलचा संघ असा आहे. कॅप्टन आहेत अभय वाघमारे, योगेश पवार, राकेश प्रभू. मागच्या वर्षी वाडाच्या माध्यमातून पाहिलं, यावर्षी डी.वाय. पाटीलच्या माध्यमातून. निलेश मचाडो. पंचांचा सिग्नल येते, सामना सुरू होतोय. पॉवर प्ले आहे, पहिलं षटक कंपल्सरी. त्यानंतर हुसेन शेख, केतन भोईर, रवी मात्रे, उस्मान पटेल, आकाश तारेकर, त्याच्यानंतर अंकुर सिंग आणि त्याच्यानंतर वैभव साने आणि मयूर तामोरे. ऑल द बेस्ट. व्यासपीठावर बसलेल्या तमाम आमच्या पाहुण्यांकडून आणि आमदार संजय पोतनीस, ॲडव्होकेट अनिल परब यांच्यामार्फत सुद्धा हार्दिक शुभेच्छा. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी वहिनी यांच्यामार्फत सुद्धा सगळ्या संघांना हार्दिक शुभेच्छा. शो वॉज अ गुड गेम. शिस्त ही जी सुप्रीमोची ओळख आहे ती तुम्ही मेंटेन कराल अशी आम्ही अपेक्षा करतो. पहिला चेंडू पडलेला आहे, त्या ठिकाणी एक धावसुद्धा आलेली आहे. अजित मोहितेच्या माध्यमातून निशांत शेवळकर आता स्ट्राईकवर आहेत. आघाडीचे अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाज विक्रोलियन्स या संघाविषयी मी तुम्हाला भरपूर माहिती देऊ या षटकानंतर. चेंडू बॅकफुटला थांबले होते. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजी करतायत अंकुर सिंग PNT कॉलनी यांकडून. पॉवर प्ले आहे, पहिलं षटक. आणि या पॉवर प्लेमध्ये बघू शकता तुम्ही फिल्डर्स जे आहेत ते दोनच बाहेर ठेवू शकता. सर्कलच्या आतमध्ये सगळे फिल्डर दिसत आहेत तुम्हाला. शॉर्ट थर्डमॅनला ऑफ साईडला फिल्डर बघतोय, बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर आहे. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट होत आहे या ठिकाणी. ही डी.वाय. पाटीलची ओळख आहे. अभि कुरुविला हेच म्हणाले संजय पोतनी साहेबांना, एक संधी द्या आम्हाला डी.वाय. पाटीलसाठी, आम्ही आमचे या संधीच्या माध्यमातून आमची गुणवत्ता आणि आमची टॅलेंट या ठिकाणी सिद्ध करायचा प्रयत्न करू. आणि ते या ठिकाणी अंकुर सिंग या काही चेंडूंमध्ये सिद्ध करताना आपल्याला PNT कॉलनी यांकडून दिसत आहेत. मात्र एक आरशाचं काम करत असताना अजित मोहिते पुढे जाऊन निशांतचं काय चुकतंय निशांतला सांगत असताना शेवळकर एक अत्यंत ग्रेट बॅट्समॅन आहेत. बघायचं आहे या सुप्रीमो चषकमध्ये ते काय छाप सोडतायत या सामन्याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू ऑन साईडला लॉफ केला आहे. मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेस करतायत त्या ठिकाणी, कव्हर करेपर्यंत शेवळकर या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत. त्यांनी जी सूचना मोहिते यांनी दिली ती सूचना कृतीमध्ये आणताना शेवळकर स्वतःचा खाता उघडतायत. संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत बिनबाद 3 या धावसंख्येवर. ऑन साईडला ऑफ साईडला बघूया, शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्यानंतर कव्हरला एक्झॅक्टली एक फिल्डर आहे, मिड ऑफला एक फिल्डर, ऑन साईडला मिड ऑन आहे. आणि आपण बघू शकतो एक फिल्डर जो सर्कलच्या बाहेर आहे तो ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आहे त्या ठिकाणी. आणि मिड विकेटला सुद्धा एक फिल्डर आपण बघतोय आणि फाईन लेग वरती आहे. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू बॅकफुटला येऊन जवळजवळ फुलटॉस होता. ऑफ साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला निशालकर त्या ठिकाणी शेवळकर जे आहेत निशांत शेवळकर बीट होत आहेत. अत्यंत स्ट्रॉंग प्लेअर आहेत ऑफ साईडला निशांत शेवळकर. जास्तीत जास्त जी फटकेबाजी आहे ते ऑफ साईडला करतात. पुढचा चेंडू निशांत शेवळकर यांना, यावेळेला चेंडू बॅकफुटला त्यामुळे ऑन साईडला वळवलाय. चेंडू ट्रॅव्हल ते फाईन लेग वरती असल्यामुळे फार वेगाने उजव्या बाजूला सरकतायत ते फिल्डर आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि धावसंख्या सरकते ती 4 या धावसंख्येवर.
तो थँक्यू टू इलेक्ट्रॉनिक मीडिया. संजय पोतनी साहेब आमदारांचा या ठिकाणी मुलाखत घेत असताना तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा आल्या 5. आता गोलंदाज आहेत राकेश प्रभू. ऑन साईडला हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. राकेश प्रभू वन ऑफ द व्हेरी गुड क्रिकेटर ॲज फार एज लेदर पार्ट इज कन्सर्न. मागच्या वर्षी वेदांत वाडा या संघाच्या माध्यमातून खेळले आणि वाडाचं जे पालघर परिसरातील जे स्वप्न होतं चॅम्पियनशिप जिंक, असा का आदिवासी परिसर आहे. पालघर जिल्हा स्वतंत्र झाला आहे यावर्षी, तुम्हाला माहिती असेल. आणि हा आदिवासी जिल्हा मागच्या काही वर्षांमध्ये खूप चांगले क्रिकेटर्स फार वेगाने पुढे येत आहेत पालघर डहाणूच्या माध्यमातून. राकेश प्रभू ओव्हर द विकेट. आत येताना चेंडू हीच त्यांची खासियत आहे. लेदर बॉलमध्ये सुद्धा सीमच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आतमध्ये आणतात. डी.वाय. पाटीलचा पहिला सामना आहे T20मध्ये सुद्धा. प्रबोधनमध्ये गुरुवारी त्यांचा चॅम्पियन आहेत ते. प्रबोधन 4 वेळा T20ची स्पर्धा त्यांनी जिंकली याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. सॉफ्टबॉलला पहिल्यांदा ते खेळत आहेत. ॲबीचं स्वप्न, विजय पाटीलचं स्वप्न, कारण सॉफ्टबॉल एक ओळख आहे मुंबईच्या या क्रिकेटच्या पंढरीचं. या सॉफ्टबॉलच्या क्रिकेटच्या माध्यमातून तांबे असो, सक्सेना असो, साळुंके असो असे खेळाडू वरच्या दर्जाला खेळलेत. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन बॅकफुटला येऊन खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ऑफ साईडला प्लेस करतायत पॉईंटमध्ये आणि एक सिंगल पूर्ण करतायत फलंदाज अजित मोहिते. सरकतायत 2वर. बाई खेळत आहेत मैदानावर. निशांत शेवळकर 4वर. संघाच्या धावसंख्येला बिनबाद 6वर नेत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना श्रोते जे आले असतील आत्ताच एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सुप्रीमो चषक क्रीडा नगरीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिलाच सामना खेळला जातोय. थोड्याच वेळापूर्वी उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या शुभ हस्ते या भव्य दिव्य 5व्या वर्षातील सुप्रीमो चषकचं उद्घाटन झालं आणि पहिला सामना नवी मुंबई आणि विक्रोलीमध्ये खेळला जातोय. हा चेंडू पाहिलं की कोणी नाही या सर्कलच्या आतमध्ये थोडासा पुश केलाय आणि फार वेगाने 2 धावा या ठिकाणी मोहिते शेवळकर पूर्ण करत असताना चांगलं या ठिकाणी अंडरस्टँडिंग. पाहिलं की सर्कलमध्ये कोणी नाही आहे आणि प्लेस करून 2 धावा पूर्ण करून 2 धावांनी शेवळकर पुढे सरकत आहेत. संघाच्या धावसंख्येला या ठिकाणी आकार देत आहेत 8 या धावसंख्येवर. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे जे पत्रकार जे आलेले आहेत त्यांचंही स्वागत आहे. अपेक्षा करतोय मी चांगल्या पद्धतीने भरपूर कव्हरेज आमच्या या सॉफ्टबॉल क्रिकेटर्सना द्याल, सुप्रीमो चषकला द्याल आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या वर्षापासून थेट प्रेक्षेपण तुम्ही बघत आहात. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन या वेळेला बघायचा रिव्हर्स शॉट खेळले. चेंडू जातोय त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर आणि हा पहिला सुप्रीमो चौकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. Supremo, 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 number one, number one. 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 डीजे. तर षटकं संपले. 2 धावसंख्या झाली 12. पहिल्या षटकात धावा आल्या 4. या षटकात धावा आल्या 8. एक चौकाराच्या माध्यमातून जो रिव्हर्स स्वीप आपण बघितला निशांत शिवळकरच्या माध्यमातून. शिवळकर मैदानावर खेळत आहेत 10 या धावसंख्येवर. अजित मोहिते खेळतोय 2 या धावसंख्येवर. पहिलं षटक अंकुर सिंग यांनी पहिल्या षटकात 4 धावा देत असताना एकही गडी बाद केला नाही. त्याच्यानंतर दुसरं षटक आताळलं ते राकेश प्रभू यांनी. एकंदरीत धावा दिल्या मैदानावरती ते 8 आणि एकही गडी बाद नाही. 2 षटकानंतर धावसंख्या बघायला मिळते 12. या 2 षटकांबद्दल गेस्ट कमेंट्स हरीश पंड्या. नहीं, डेफिनेटली बाला, टेनिस बॉल क्रिकेट के अच्छे दिन आ गए क्योंकि 8 ओवर का गेम एक मुद्दत के बाद देखने को मिल रहा है. और मैं समझ रहा हूं कि मुंबई और महाराष्ट्र में जहाँ 4, 5, 6 ओवर का क्रिकेट खेला जाता था, जो टीमें एक्स्ट्रा 2 ओवर को खेलने की तैयारी के साथ प्रैक्टिस करके आएगी वही टीम सुप्रीमो चषक जीतेगी. जे आपले शिवसेनेचे स्वयंसेवक आहेत येलो टी शर्ट त्यांनी व्यासपीठाच्या पाठीमागे यायचं आहे. सर्व जे बाउंड्री लाईनला आपले स्वयंसेवक उभे आहेत येलो टी शर्ट त्यांनी व्यासपीठाच्या पाठीमागे यायचं आहे. I think it is a great start. Thanks to Ajit Pai for giving us a valuable time. One of the great cricketers of India. येलो टी शर्ट्सचे जे आमचे स्वयंसेवक आहेत शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6 त्यांना विनंती आहे थोडासा नाश्ता करून घ्या. ही सूचना आहे आयोजकांकडून. आणि थँक्स टू अजित पै, थँक्स टू रमेश ईश्वरकर, स्पोर्ट्स सेक्रेटरी ऑफ प्रबोधन. ऑल द बेस्ट फॉर प्रबोधन T20. आणि तसंच रमेश म्हात्रे, प्रशांत केळकर, अजित पै साहेब यांच्या सगळ्यांचे धन्यवाद अमूल्य वेळ दिल्याबद्दल. हे सगळे प्रबोधनचे ट्रस्टीज आहेत. अप्रतिम कामगिरी या NGOच्या माध्यमातून उपनगरामध्ये. सुभाष देसाई साहेब आपले जे उद्योग मंत्री आहेत महाराष्ट्र शासनाचे, हे संस्थापक आहेत प्रबोधन या संस्थेचे. अंकुर सिंग त्यांचं
वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये ऑन साईडला खेळलेत फलंदाज. चेंडू जातोय मिड विकेटला आणि त्या ठिकाणी फिल्डर होते मचाडो. अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम फेकी. सिंगलने धावसंख्या सरकते ती आता 13 या धावसंख्येवर. जसं मी उल्लेख केला, मुंबई क्रिकेट असोसिएशन डॉक्टर पी व्ही शेट्टी जे ऑनरेबल सेक्रेटरी या वर्षापासून निरीक्षण करतायत. सुप्रीमो चषकता अपकमिंग यंग टॅलेंटची निवड होईल त्यांच्या MCAच्या स्पोर्ट्स अकॅडमीसाठी. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. चेंडू बॅटम पॅटच्या मध्ये फ्लिक केला ऑन साईडला. चेंडू ट्रॅव्हल होते बॅकवर्ड स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कव्हर करेपर्यंत दुसरी धाव घातक असू शकते, मात्र थ्रो आकूड पडतोय त्या ठिकाणी. आणि 2 धावा निशांत शिवळकर त्याच्यासाठी ओळखले जातात. श्रेयास आणि निशांत ही जोडी अत्यंत परिचित आहे टेनिस विश्वातली आघाडीची म्हणून. या ठिकाणी त्यांच्याबरोबर मोहित आहेत, खूप चांगलं अंडरस्टँडिंग. आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकत असताना 15वर 15 फॉर नो लॉस. भाई मॅच विनर म्हणून ओळखले जातात. काही असे प्लेयर्स या टीममध्ये अमोल आहे, शिवळकर आहेत, एक श्रेयांस होता, त्याचं लकी आहेत, अनीफ आहेत. सो द ग्रेट प्लेयर्स ऑफ विक्रोलियन्स. ऑफ साईडला खेळलेत अवेत आहे हा जेल आणि स्ट्रोक गॅपमध्ये खेळायचा होता, मात्र तो परफेक्ट कव्हरला जातोय त्या ठिकाणी आणि जेल पकडला जातो. पहिला गडी त्या ठिकाणी बाद होतोय निशांत शिवळकरच्या रूपात. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 धन्यवाद डीजे. number one, number one. Supremo. 15 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी अजित मोहिते आणि निशांत शिवळकर यांच्यामध्ये. आणि फलंदाज बाद झाला तो आपण बघतोय या ठिकाणी निशांत शिवळकरच्या रूपाने. 10 चेंडूत 12 धावा केल्या. अतिशय चांगली फलंदाजी. एक चौकार रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. यावेळेला ऑफ साईडला खेळत असताना हवेत खेळले, गॅपमध्ये खेळायला गेले, मात्र तो हवेत शॉट होता. क्षेत्ररक्षकाला भरपूर वेळ खाली येण्यासाठी आणि पहिला धक्का या ठिकाणी विक्रोलियन्सला संघ या ठिकाणी DY पाटीलचे संघनायक गोलंदाज अंकुर सिंग यांच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहेत. विक्रोलियन्स म्हटले की आपल्याला समोर डोळ्यासमोर येतो विनोद कांबली, त्याच्यानंतर वीरेंद्र कांबली आणि बंटी कांबली. हे 3 कांबळी घराण्यातले 3 अत्यंत अनमोल हिरे. बंटी कांबळी सॉफ्टबॉलमध्ये सुद्धा खेळतात. वीरेंद्र आणि विनोद कांबळे हे दोघे लेदर क्रिकेटर आहेत. निशांतचं आगमन या ठिकाणी होत असताना एक चांगली स्पर्धा आता थोड्या दिवसापूर्वी या ठिकाणी पार पडली होती. सज्ज पुन्हा एकदा अंकुर सिंग PNT कॉलनीकडून. यावेळेला चेंडू पडल्यानंतर फलंदाज तिन्ही यष्टी सोडून बाहेर निघाले होते ऑफ साईडला खेळण्यासाठी, मात्र ड्रिल करून दाखवत आहेत का चेंडू कसा खेळायला पाहतो. नकळत चेंडू बसून लांब गेले, चेंडूच्या रेषेत कुठेच नव्हते. चेंडू आला अँगल होत असताना, कारण तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकतात राईट हँडरसाठी. हा चेंडू अँगल होतोय आणि चेंडू बाहेर निघतोय. वेगळा स्टान्स ऑर्थोडॉक्स या ठिकाणी फलंदाजच्या माध्यमातून बघायला मिळते. लॉफ केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक बघायचा आहे त्या ठिकाणी, जज करायचा प्रयत्न, मात्र चेंडू बघायचा आहे सीमा रेषेच्या बाहेर आणि पहिला सुप्रीमो षटकार. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one. मॅग्निफिसंट शॉट मोहितेच्या मार्फत. बघायचं अंकुर कसा रिप्लाय करतोय. पुढचा चेंडू अंकुर याला गुड बॉलिंग. यावेळेला गुड लेंग करून चेंडूला मिडल ऑफ स्टंपमध्ये आत आणलं. जागा दिली नाही, संधी दिली नाही, रूम दिली नाही खेळण्यासाठी आणि थोडंसं बांधून ठेवत आहेत. उत्तर देण्याचा प्रयत्न त्या षटकाराचा. एकंदरीत 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते 21. या षटकात धाव आल्या 9. पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात 9. एकंदरीत सरासरी पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 6 आणि तिसऱ्या षटकात 7 बघायला मिळते. आणि नवीन फलंदाज मैदानावर उतरला आहे तो म्हणजे घुंगरू. या षटकाबद्दल हरीश. नहीं, डेफिनेटली एक बहुत अच्छा स्टार्ट. अंकुर सिंह ने जो बॉल पर विकेट लिया उसको आप देखें तो गुडलैंड बॉल थी और गुडलैंड बॉल पर और ऑफर मिडल के आक्रमण में जब जब बॉल रही अंकुर सिंह एक बेहतर गेंदबाज नजर आए. लेकिन जिस वक्त उन्होंने हाफ ट्रैकर बॉल की, मोहिते ने उसको सीधा मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन के लिए भेज दिया. तो बाला, अभी भी जो ये क्रिकेट स्टार्ट हुआ है, मैं यहाँ पर खास एक चीज़ बताना चाहूँगा कि कई लोग 4 ओवर और 6 ओवर के टूर्नामेंट की मांग कर रहे थे, लेकिन जो पुराने क्रिकेटर्स हैं सभी ने संजय पोतनीस साहब को ये रिक्वेस्ट किया कि सर 4 ओवर 6 ओवर ये लॉटरी की तरह क्रिकेट होता है, 8 ओवर एक फेयर क्रिकेट है और ये वजह है कि 8 ओवर का क्रिकेट हम देखने जा रहे हैं. और इसलिए हमको एक चीज़ और देखनी होगी
कि जो टीमें वेट एंड वॉच वाला क्रिकेट खेलेगी वो टीमें इस टूर्नामेंट में आगे जाएगी। यहाँ पे जो स्ट्रोक सिलेक्शन है उसकी मैं दाद देना चाहूंगा। अच्छी गेंद को इज्जत दो, खराब गेंद को रास्ता दिखाओ, वो वाला क्रिकेट विक्रो लियंस ने यहाँ पर खेला है। धन्यवाद हरीश। महेश चेंदवणकर उर्फ बुमरू अत्यंत घातक खेळाडू हा टेनिस विश्वातला मैदानावरती आहे। बघायचं आहे महेश कशी सुरुवात करतोय, कारण महेशकडून खूप अपेक्षा आहेत। अमोल म्हात्रे यांचं रसिकांचं लक्ष येतोय की विक्रोलिन्स या संघाला सुप्रीमो चषक या स्पर्धेमध्ये एक शिस्तबद्ध संघ म्हणून पारितोषिक दिलंय, याचंही या ठिकाणी लक्ष येतोय। निलेश मचाडो गोलंदाज, चेंडूला ऑफ साईडला पाठवलाय, थर्डमॅनला आत आणला होता चेंडूला। आतापर्यंत अंकुर सिंग, त्याच्यानंतर आपण पाहिलं ते राकेश प्रभू आणि आता हा गोलंदाज येतोय तो निलेश मचाडो। डिवे पाडल एक जागा त्यांची क्रिकेट विश्वामध्ये, फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये। चेंडू बॅडम पॅटच्या मध्ये ऑफ साईडला ड्राईव्ह केला, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न, गुड फिल्डिंग। हीच ओळख आहे सुप्रीमो चषकच्या स्टँडर्डची, स्पर्धेची। डॉक्टर डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, विजय पाटील हे अध्यक्ष आहेत, अजिंक्य पाटील हे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, योगेश टकावले, सोएब शेख, श्रीदीप मंगेला, योगेश पवार, सर्वेश दामले, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स, पंकज जसवाल, सलमान अहमद। चेंडू बॅटम पॅटच्या मध्ये पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चेंडू जाते, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, यावेळेला मात्र बीट होत आहेत फिल्डर, एका ॲक्शनमध्ये उचलू शकले नाहीत, मात्र दुसरी धाव दिली नाहीये त्यांनी, सज्ज होत आहेत। सिंगलने धावसंख्या सरकते ती आता 24 या धावसंख्येवर। फिल्डर होते उस्मान, 24 फॉर द लॉस ऑफ 1 विक्रोलियन्स। मैदानावर तिसरं षटक खेळत असताना हा चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न, ऑन द पॅड लागतोय, अपील झालं, सतीश ग्रुपनी ते अपील उचलून धरलंय लेग बिफोर विकेटचं, आणि दुसरा धक्का या ठिकाणी लागतोय आणि यश मिळतंय, ते म्हणजे मैदानावरती आपण बघतोय निलेश मॅचाडो याच्या माध्यमातून। सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1। धन्यवाद डीजे। पहिल्या विकेटसाठी 15 धावांची भागीदारी आपण निशांत शिवकर आणि अजित मोहितेमध्ये पाहिली, जेव्हा निशांत बाद झाला 10 चेंडूत 12 धावा करून। त्याच्यानंतर या दोघांमध्ये आपल्याला भागीदारी 9 धावांची बघायला मिळाली, ती महेश आणि मैदानावरती अजित मोहिते यांच्यामध्ये। मोहिते बाद झाला 10 चेंडूत 10 धावा करून मैदानावरती। त्याच्यामध्ये एक षटकार होता उत्तुंग, सुप्रीमो चषक 2015 या स्पर्धेतला पहिला, आणि निलेशने मात्र चांगली सुरुवात करून दिली। तर नवीन फलंदाज मैदानावर, अत्यंत घातक फलंदाज टेनिस विश्वातील लारा। दोघे बंधू आता खेळत आहेत, रवी आणि महेश। लोअर परेल म्हटलं की क्रिकेट आपल्याला आठवतं, परेल पॅकर हा संघ आठवतोय, सहारा गल्ली क्रिकेटमधलं ज्यांनी चॅम्पियनशिप जिंकली होती 267 संघांमधून, हे त्या परिसरातले खेळाडू, जिथे लालबागचा राजा राहतो त्या परिसरातले हे खेळाडू आहेत महेश आणि रवी। स्ट्राईक एंडला बुमरू, नॉन स्ट्राईक एंडला लारा। हे त्याचे पेटनेम आहेत क्रिकेटमधले, जे प्रेक्षकांनी त्यांना दिलेत त्यांच्या चांगल्या खेळाबद्दल, आणि असंख्य असे रेकॉर्ड्स आहेत रवीविषयी जे आम्ही तुम्हाला सांगू थोड्याच वेळात। प्लेस केलाय फ्रंट फुटला, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला सिंगल पूर्ण केलं, दुसऱ्या धावांसाठी निघतं, घातक होऊ शकतं, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता, बॅकअपला उशिरा येत आहे, त्या ठिकाणी अजून एक धाव मिळते। तर 3 धावा या ठिकाणी महेश आणि रवी पूर्ण करत असताना बुमरू आणि लारा ही त्यांची ओळख, घरामध्ये जे कॉर्डिनेशन आहे 2 बंधूंमध्ये तेच कॉर्डिनेशन या खेळपट्टीवर दाखवत असताना दोन्ही बंधू याच्यासाठी ते ओळखतात। सामना जिंकण्याची ताकद, लढाऊ वृत्ती ज्याला आपण म्हणतो, किलिंग इन्स्टंट जे म्हणतो, ते म्हणजे लारा आहे, ते म्हणजे बुमरू आहेत। असे क्रिकेटमध्ये इतिहास आहेत जे सामने त्यांनी स्पेसिफिकली छत्रपती शिवाजी क्रीडांगण खीरनगरच्या मैदानावर त्यांनी भरपूर सामने फिरवलेत लारा याने, याचा उल्लेख करायला पाहिजे। लारा स्ट्राईकवर आता, वन ऑफ द डेंजरस क्रिकेटर, स्पेसिफिकली लिमिटेड ओव्हर्समध्ये सॉफ्टबॉल क्रिकेटमध्ये। निलेश मचाडो
या वेळेला शफल ऑन स्ट्रोकसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडला आणि त्या ठिकाणी फलंदाज क्लीन बोल्ड झालेत आणि या मैदानावर तिसरा गडी या ठिकाणी धक्का दिलेला आहे. मॅचाडो 3 गोलंदाजांमध्ये यशस्वी गोलंदाज ठरलेत कम्पेअर्ड टू अंकुर आणि तसंच राकेश प्रभू जर पाहिले तर निलेशने आल्याबरोबरच आपल्या या षटकामध्ये 2 यश या ठिकाणी प्राप्त केलेत. सुप्रीमो 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 नंबर 1 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 धन्यवाद डीजे. तर षटक संपले, 4 धावसंख्या झाली 27. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधतंय, जे थेट प्रेक्षेपण बघतायत त्यांचंही लक्ष वेधतंय. तुमचं स्वागत आहे सुप्रीमो चषक 5व्या वर्षाच्या स्पर्धेमध्ये. तुम्ही बघताय या ठिकाणी सुप्रीमो चषक 2015 इंडियन एअरलाईन्सच्या मैदानावरती आणि पहिला सामना डी.वाय. पाटील ग्रुप नवी मुंबई विरुद्ध या ठिकाणी विक्रोलिन्स असा खेळला जातो. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर डी.वाय. पाटील संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आत्तापर्यंत या ठिकाणी विक्रोलिन्स संघाने 4 षटकानंतर धावसंख्या केली 27, सरासरी 7.5 ठेवले, गडी बाजले 3. या षटकाबद्दल हरीश. व्हाट अ कमबैक. नीलेश मचाडो, जितनी तारीफ की जाए उतनी कम है. लेफ्ट आर्म राउंड द विकेट बॉलिंग कर रहे थे और एंगल बनाकर गेंदों को अंदर लाया. जो दोनों विकेट गिरे एलबीडब्ल्यू और क्लीन बोल्ड बताते हैं कि स्टंप टू स्टंप अगर आप गेंदबाजी करोगे तो आप कामयाब रहोगे. ग्रेट जॉब बाय डॉक्टर डी.वाय. पाटिल एंड नीलेश मचाडो. आत्तापर्यंत अंकुरनी 2 षटकं टाकलेत, राकेशनी 1 टाकलंय आणि आता राकेश प्रभू पुन्हा एकदा येत आहेत. मात्र एंड चेंज केले त्यांची. PNT कॉलनीकडून येत आहेत. फुल टॉस आहे हा चेंडू. अँगल करायचा प्रयत्न डावकऱ्या फलंदाजासाठी. धावसंख्या 27वर थांबले. 27 धावा, गडी बाद झाले 3. आतापर्यंत बाद होणारे फलंदाज निशांत शेवळकर, अजित मोहिते आणि त्याच्यानंतर महेश. रवी आणि समीर मिस्त्री मैदानावर आहेत. यावेळेला चेंडू बॅकफूट लावून कट केला आहे. ट्रॅव्हल होते थर्डमॅन विभागामध्ये. क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत एक सिंगल पूर्ण करतायत या ठिकाणी रवी आणि सिंगलने धावसंख्येला पुढे सरकवतोय 28 या धावसंख्या. आता अतिशय प्रसन्न वातावरण, उन्हाळा जरी असला तरी तुम्ही बघू शकता संध्याकाळपासून. आणि यावेळी ओपन स्टेज आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बाहिनी जे ओपन स्टेज केले त्यामुळे इवन व्यासपीठावर सुद्धा वातावरण अत्यंत प्रसन्न आहे. आणि वारा हे इंडियन एअरलाईन्स आणि एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबचं मैदानाचं ही वैशिष्ट्य आहे की सातत्याने वारा मैदानावरून वाहत असतो आणि हा वारा मध्यरात्रीत जरा अजून वेग त्याचा वाढतो आणि वातावरण अजून प्रसन्न होतं. राकेश प्रभू ओ द विकेट. चेंडूला आत आणलं, यावेळेला बाग पडलं फलंदाजाला सन्मानपूर्वक खेळण्यासाठी. चेंडूला प्लेस केलं बॉटम हँडच्या माध्यमातून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. सिंगल पूर्ण करतायत. सिंगलने धावसंख्येला पुढे आकार देत आहेत 29 या धावसंख्या. 29 फॉर द लॉस ऑफ 3 इन द फिफ्थ ओव्हर. धन्यवाद संजय म्हात्रे. पंचांची भूमिका पार पडतायत PC पाटील आणि सतीश कुरूप. करुणा कुरुंकोटी आणि तिसरी पंच सुद्धा आहेत MC च्या माध्यमातून नियुक्त केलेले. संजय म्हात्रे हे या ठिकाणी गुणलेखन करतायत. प्रसाद रानडे हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत असताना. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू बॉटम हँडच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्लेसमेंट ऑफ साईडला सिंगल पूर्ण करतायत. याच्या व्यतिरिक्त मॅच रेफरी आणि तिसरे पंच आणि ऑब्झर्व्हर म्हणून जगू राणा, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर ऑफ एअर इंडिया, आणि शेखर देशपांडे, आबा देशपांडे या ठिकाणी कामगिरी बघतायत. मॅन फ्रॉम वेल्ले पार्ले. त्यांचेच बंधू विनोद देशपांडे MCचे कमिटी मेंबर आहेत. BCCचे सुद्धा मार्केटिंग कमिटी मेंबर आहेत. यावेळेला दिशा बरोबर नाही आहे. राकेश पण दिशेवर नियंत्रण नाही ठेवलं आहे. चेंडूला जास्त बाहेर काढतायत. नो डाऊट लेदर क्रिकेटमध्ये असे बॉम्बसर टाकायचे प्रयत्न करतात, अँगल करायचे प्रयत्न करतात. या ठिकाणी हा चेंडू खूपच बाहेर थर्ड स्लिपकडे वळत असताना PC पाटील यांचा इशारा येतो वाईट म्हणून. 51 धावसंख्या सरकते ती आता 31 या धावसंख्येवर. सांताक्रूजच्या प्रेक्षकांची तुम्ही संख्या बघू शकता. ही उत्तरार्थ आता तर ही कमी आहे, जसा दिवस सरकेल तशी ही संख्या अजून जास्त वाढेल. स्पेसिफिकली आंतर सांताक्रूज गटातील जेव्हा सामने होतील तेव्हा ही संख्या जास्त दिसेल तुम्हाला. यावेळेला चेंडूची दिशा बघावी लागेल. पडल्यानंतर लेग स्टंप वरून जाताना PC पाटील या ठिकाणी सिग्नल करत असताना या ठिकाणी, आणि त्यामुळे आज चेंडू वळले. फलंदाज न कळत चेंडू कळत असताना ऑन साईडला लांब गेले चेंडूच्या रेषेपासून आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आणू शकले नाही. धावसंख्या 31वर थांबली आहे. स्ट्राईकवर आहे फलंदाज समीर मिस्त्री. प्रभू PNT कॉलनीकडून.
भीमर, वाईटचा इशारा यावेळेला. नॉर्मली राकेश प्रभू इकॉनॉमिकल गोलंदाज, एकंदरीत इतिहासामध्ये जर रेकॉर्ड्स त्यांचे काढून पाहिलं तर गडी जास्त बाद करणं, दाबा कमी देणं अशी त्यांची ओळख आहे. यावेळेला मात्र त्यांची एंड चेंज करण्यात आली. या एंडने त्यांनी गोलंदाजी नक्कीच केली. ज्यावेळेला त्यांनी दावा दिले त्या 8, मात्र समोरच्या एंडने मात्र त्यांना रिदममध्ये यायला वेळ लागतोय. ऑन साईडला खेळलेत, वाईडिश पेडॉनला फिल्डर आहे त्या ठिकाणी, कव्हर करेपर्यंत सिंगल. समीर मिस्त्री सरकतोय 2 वर, संघाच्या धावसंख्येला पुढे सरकवते. 33 या धावसंख्येत एकंदरीत षटकं पूर्ण होत आहेत. मैदानावरती 5 धावसंख्या झाली आहे. 33 सरासरी आपण बघतोय मैदानावरती 7.5च्या रूपाने. पहिल्या षटकात ती आपल्याला बघायला मिळाली होती ती 4च्या रूपाने, नंतर दुसऱ्या षटकात ती बघायला मिळाली 6च्या रूपाने, तिसऱ्या षटकात रन रेट होता 7, चौथ्या षटकात 5.8 आणि 5व्या षटकात आपण बघतोय 7.5चा रन रेट. या षटकात एकंदरीत 6 धावा बघायला मिळाल्या. हरीश, डेफिनेटली देखिए नीलेश मचाडो ने जो अच्छा ओवर डाला उसके बाद राकेश प्रभु के एंड को चेंज करके तुरंत उनको लाया गया और उन्होंने भी काफ़ी नपीतुली गेंदबाजी की है. मैं समझ रहा हूं कि अभी भी दोनों टीमें जो हैं ये काफ़ी अच्छा क्रिकेट खेल रही है, लेकिन जो अगले 3 ओवर है वो निर्णायक होंगे. इस वक्त स्ट्रोक सिलेक्शन ये एक मायने रखेगा, पार्टनरशिप यहाँ पर काफ़ी अहमियत रखेगी. दूसरी तरफ अगर हम देखें तो नीलेश मचाडो ने जिस तरह से अपना ओवर किया था, एक बार फिर से मैं यहाँ पर कहना चाहूँगा कि इस तरह का जो बॉलिंग प्रदर्शन है वो डेफिनेटली उसका स्वागत किया जाएगा. तो अब यहाँ पर बैटिंग पावर प्ले लिया जा चुका है बाला, और मैं समझता हूँ ये ओवर जो है ये निर्णायक रहेगा. बैटिंग पावर प्ले ओवर रनों का जो लॉन्च पैड है ये उनके लिए डिसाइड करेगा. दिस इज गोइंग टू बी अ वेरी इंपॉर्टेंट ओवर बिकॉज इट्स अ बैटिंग पावर प्ले. हरीश, ऐसा लग रहा है कि लेदर क्रिकेट और सॉफ्ट बॉल में एडजस्ट करने में उनको थोड़ा टाइम लग रहा है. नहीं, डेफिनेटली. और सबसे बड़ी बात लेदर और सॉफ्ट का नहीं है, सबसे बड़ी बात है 4 और 6 ओवर की आदत है. अब 8 में कैसे खेलें, दैट इज वेरी इंपॉर्टंट. तो चांगली सुरुवात या ठिकाणी आकाश करत असताना तर पहिल्या विकेटसाठी 15 धावांची भागीदारी बघायला मिळाली. त्याच्यानंतर ही भागीदारी आपल्याला बघायला मिळाली नाही. निशांत शिवळकर जेव्हा खेळत होते तेव्हा ही सरासरी त्यांनी नक्कीच 7च्या पुढे न्यायचा प्रयत्न केला. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑफ साईडला कट केलं, चेंडू गॅपमध्ये आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार या ठिकाणी आणि बघायचं आहे या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि दुसरा चौकार सुप्रीमो चषकमधला या ठिकाणी येतोय. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. डावकुरे खेळाडू आपल्याला जास्त बघायला मिळतात मागच्या काही वर्षांमध्ये. यावेळेला फॉलिकॉन ऑफ साईडला ड्राईव्ह केलं, कव्हरला सिंगल पुढे केलं, डायरेक्ट हिट दिलाय त्या ठिकाणी. एकच यष्टी दिसते, अप्रतिम फेकी या ठिकाणी, मात्र सुरक्षितपणे पोहोचतात. एक सिंगल कंप्लीट करून धावसंख्येला पुढे आकार देतात या ठिकाणी. 38 या धावसंख्या, 38 फॉर द लॉस ऑफ 3 इन द 6th ओव्हर. आणि या सगळ्या मुली तुम्ही बघू शकता ज्यांनी अप्रतिम या ठिकाणी ज्योत घेऊन धावलेले आहेत. त्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी सगळ्या कुमारिकांचं. नरसिंह नवरात्रसुद्धा चालू आहे. आज चतुर्थीसुद्धा आहे, वैशाख मासातील विनायकी चतुर्थी. 5:06 अक्षय तृतीया संपली. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, थर्डमॅन लाईक फिल्डर, पॉईंट लाईक फिल्डर, कव्हर लाईक फिल्डर, मिड ऑफ लाईक फिल्डर आपण बघतोय. या वेळेला शफल झाले फलंदाज, मात्र चेंडूच्या रेषेत नाहीत, त्रिफाशीत होताना दुसरा फलंदाज मैदानावर बोल्ड होतोय. याच्या अगोदर महेश असे त्रिफाशीत झाले होते. धावसंख्या 38, गडी बाद झाले 4. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 धन्यवाद डीजे. नंबर 1. या सगळ्या मुलींचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. ज्योती बरोबर या ठिकाणी ते धावलेत. याच्या व्यतिरिक्त आम्हाला या ठिकाणी सुप्रीमो चषक या स्पर्धेसाठी सहकार्य केल्याबद्दल सगळ्या या कुमारिकांचा धन्यवाद. तसंच आमच्या महिला स्वयंसेविका ज्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचेही कोटी कोटी धन्यवाद. हरीश,
नहीं, डेफिनेटली जो सहकार्य मिला है इसके लिए सभी महिलाओं के और जो बच्चियां हैं उनके हम आभारी हैं। यहां पर अगर आप देखें जो विकेट गिरा, हाईवे के ऊपर जब आप जाते हैं गाड़ी लेकर तो एक साइन बोर्ड रहता है, नजर हटी दुर्घटना घटी, बिल्कुल उस तरह से वो विकेट को गिराया गया था। और डॉक्टर डीवाई पाटिल स्पोर्ट्स एकेडमी के पास जो लेफ्टी बॉलर्स है वो यहां पर ट्रिक कर रहे हैं। हमने देखा अंकुर सिंह, उसके बाद मचाडो, तो ये जो लेफ्टी बॉलर्स है ये बिल्कुल सीधी और सटीक गेंदबाजी कर रहे हैं और यही वजह है कि या तो बल्लेबाज लेग बिफोर विकेट आउट हो रहे हैं या तो फिर बोल्ड आउट हो रहे हैं। धन्यवाद हरीश. यावेळेला चेंडू गुड लेंथवरून उसळत असताना या ठिकाणी बॅकफुटला आले फलंदाज. त्यांना अपेक्षा नव्हती की चेंडू एवढा स्विंग होईल, आत येईल आणि परत उसळीसुद्धा गेल, मात्र बॅकफुटला आल्यानंतर त्यांना काही करता आलं नाही. चेंडूला जाऊन देतात यष्टीरक्षकाकडे. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक डी.वाय. पाटील या ठिकाणी करतोय असं म्हणायला पाहिजे. यावेळेला यॉर्कर लेंथवर चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून, मात्र पडल्यानंतर तो डाव्या यष्टीच्या बाहेर गेला. फिनिश बघत असताना सतीश कुरूप यांचा सिग्नल येतोय या ठिकाणी वाईटचा आणि धावसंख्या सरकता येते आता 39 या धावसंख्येवर. वाईट जर बघितलं तर संजय मला सांगतात 3 वाईट म्हणजे जवळजवळ अर्धशतक या ठिकाणी डी.वाय. पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळालं. राकेशने 2 टाकले आणि या गोलंदाजाने 1. यावेळेला चेंडू फ्रंट फुटला प्लेस करत असताना मिडल स्टंपरचा चेंडू कव्हरला आणि सिंगल पूर्ण करून धावसंख्येला पुढे आकार देत आहेत या ठिकाणी 40 या धावसंख्येवर. तर निशांत आणि मोहिते जेव्हा खेळत होते, जेव्हा आपल्याला चौकार आणि षटकार जी बघायला मिळते तशी आपल्याला फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळत नाही आहे. मात्र मैदानावर 6 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या झाली आहे 40. सरासरीवर लक्ष घातलं तर 6.60 रन रेट आहे. पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 7, तिसऱ्या षटकात 7, चौथ्या षटकात 5.8, पाचव्या षटकात खाली आला 6.5 आणि आता आपण बघतोय तो जरा 6.60 वर आहे. हरीश, बहुत ही अनुशासन भरी गेंदबाजी. आप देखिए पावर प्ले के 2 ओवर का स्कोर अगर मैं आपको बताऊं, पहला ओवर जो कंपलसरी पावर प्ले था 4 रन बने और अभी जो पावर प्ले का ओवर था उसमें केवल 7 रन बने, यानी कि 12 गेंदों में 11 रन विक्रोलियंस ने बनाए. पावर प्ले का जो असरकारक उपयोग होना चाहिए वो हो नहीं पाया. लेकिन इसका मतलब ये नहीं है कि पावर प्ले का क्रिकेट ही सब कुछ है. अब जो आखिरी 2 ओवर बचे हैं, ये 12 गेंदों में कम से कम उनको 15 से 20 रनों की कोशिश करनी चाहिए, क्योंकि उनके 6 खिलाड़ी आउट होने बाकी है. और मैं समझ रहा हूं कि अब तक जो उन्होंने एक लड़ाकू स्कोर खड़ा जरूर किया है, लेकिन डी.वाई. पाटिल जैसी मजबूत टीम की जो बल्लेबाजों की फहरिस्त है उसको ध्यान में रखते हुए अगली 12 गेंदों में कम से कम 15 से 20 रन चाहिए. लकी और अनिप पहले आते तो फर्क पड़ता था. हरीश, नहीं, डेफिनेटली बैटिंग ऑर्डर कैप्टन ने अगर कुछ सोचकर ही भेजा होगा, क्योंकि ये खिलाड़ी हर शनिवार रविवार आपस में खेलते हैं, एक दूसरे की खूबियां और खामियां अच्छी तरह जानते हैं. लेकिन एक ही चीज कहूंगा कि आखिरी 12 गेंदों में, अच्छा यहां पर एक चीज और है कि क्या सिंगल्स को डबल्स में कन्वर्ट किया जा सकता है, क्या गैप में शॉट को खेला जा सकता है, लॉट ऑफ थिंग्स आर देयर. तो मैं समझता हूं जो टीम कॉमन सेंस का क्रिकेट खेलेगी उसका पल्ला भारी रहेगा. धन्यवाद हरीश. चेंडूला ऑन साईडला खेळलेत क्षेत्ररक्षक सज्ज, नगरसेविका सुनैना संजय पोतनीस यांचं आगमन आणि तसंच दर्शना शिंदे यासुद्धा आमच्यामध्ये आहेत. प्रभाग समितीच्या सभापती लीना शुक्ला यासुद्धा आहेत. राजेश्री देसाई विभाग संघटक यासुद्धा आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला ऑन साईडला उचलला चेंडू बघायचा, ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी सीमा रेषेच्या बाहेर आणि सुप्रीमो दुसरा षटकार आपल्याला बघायला मिळतो. सुप्रीमो नंबर 1, सुप्रीमो 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 नंबर 1, सुप्रीमो 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 नंबर 1. धावसंख्या फुलते, धावसंख्या सरकते ते आता 46 वर. 7वं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा लॉफ केला, मात्र मिस टाइम होतोय. जेल असू शकतो वायडिश मिडॉनला आणि तो जेल त्या ठिकाणी घेतला जातोय, कारण डी.वाय. पाटील अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणून ओळखला जातो आणि मैदानावर गडी बाद होते. धावसंख्या आहे 46, विकेट्स गेले टोटल 5. सुप्रीमो 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 नंबर 1, सुप्रीमो 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 नंबर 1. धन्यवाद विजय. हरीश, 8 ओवर में कितना स्कोर होना चाहिए इस मैदान के ऊपर, ऐसा आपको लगता है? अगर मैं दोनों टीमों के समान अगर बैटिंग लाइनअप है तो उसको ध्यान में रखते हुए फर्स्ट बैटिंग शुड एटलीस्ट स्कोर 60. एनीथिंग मोर देन 60 इज ऑलवेज वेलकम, बट एटलीस्ट 60, क्योंकि
जब 8 ओवर का गेम है तो आपके सारे विकेट्स को यूटिलाइज करने का आपको टाइम मिलता है, और अगर आपके पास अच्छे पिंच हिटर्स 4, 5 और 6 नंबर पर हैं तो मैं समझता हूं कि इट शुड गिव यू अ वेरी गुड चांस। तो मैं मान रहा हूं कि एटलीस्ट 60 इज द स्कोर, क्योंकि 48 गेंदे हैं, उसमें 60 रन एक फाइटिंग स्कोर कहा जाएगा। हरीश, इस साल सुप्रीमो चषक में बाउंड्रीज आप देख सकते हैं 5 यार्ड थोड़ा सा अंदर लाया गया है, इसका फर्क पड़ेगा मैक्सिमम 6 और बाउंड्रीज के ऊपर? यस, डेफिनेटली फर्क पड़ेगा, और ये तो वक्त ही बताएगा, लेकिन पहले मैच में सिक्सर का रेट काफी अच्छा है। मॅग्निफिसंट स्ट्रोक स्क्रीनच्या समोर खेळत असताना आज चौकार येतोय, सुप्रीमो चौकार। सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 धन्यवाद डीजे। नंबर 1। तर या 50 धावा धावफलकाला लागतात। मैदानावर 7वं षटक मार्गस्थ असताना स्ट्रायकर आहे समीर मिस्त्री, अप्रतिम अटॅक त्यांच्या माध्यमातून। बॅटम पॅटच्या मध्ये यावेळेला वर्कआउट केला, ऑफ साईडला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू आतात आला नाही, गोलंदाजच्या देण्याचा प्रयत्न, मात्र एक चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आला असं म्हणायला पाहिजे। धावसंख्या 51, 51 फॉर द लॉस ऑफ 5 इन द 7th ओव्हर। लकी आले स्ट्राईकवर, ज्यांचा उल्लेख आम्ही आता केला। लकी आणि अनिफ असे 2 अत्यंत घातक विस्फोटक फलंदाज विक्रोलियन्समध्ये ओळखले जातात। मला गाठलाचा तो सामना आठवतोय जेव्हा लकी आणि अनिफने तो सामना जिंकून दिला होता अमोलला। आत आणलाय चेंडू, ऑन साइडला लाफ केलाय, बघायचं क्षेत्ररक्षक जज करतायत त्या ठिकाणी, सीमारेषेच्या आतमध्ये तो जेल बघायचंय। सुप्रीमो सुप्रीमो गेलाय, सुप्रीमो नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1।